नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघातर्फे गोदारत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवरा, आमदार सीमा हिरे, स्वामी सेवकदास योगानंद माऊली संघाचे अध्यक्ष रमेश कडलक, सरचिटणीस सुरेश बागुल, पद्माकर पाटील, नितीन घोडके, चंद्रकांत वाघोलीकर, भरत कुमार जैन यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात प्रारंभी रमेश कडलक यांनी प्रास्ताविक केले। पत्र लेखक संघटनेची स्थापना ही झाली। या वाचनालयात कैलासवासी रवींद्र जाधव, कैलासवासी अरविंद लेवे आणि रमेश कडलक हे नियमितपणे वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत। त्याचवेळी त्यांच्या मनात मुंबई वृत्तपत्र लेखक संघटनेप्रमाणे नाशिकमध्ये देखील वृत्तपत्र संघटना असावी असे विचार आले। त्यातूनच पुढे चित्रपट निर्माते रणजित बतपूर, पत्रमहर्षी दादासाहेब पोतनीस, चंदूलाल शहा, पत्रलेखक डॉक्टर विमा गोपटे, भाई पौप कलंद्री व इतर मान्यवरांच्या प्रेरणेमधून रमेश कडलक, कैलासवासी रवींद्र जाधव, कैलासवासी अरविंद लेवे, श्रीमती अनुराधा लेवे, श्रीमती रागिनी जाधव, कैलासवासी अनिल ठाकरे, चंद्रकांत वाघोलीकर, सुरेश बागुल, आर जकानी, शंकर बर्वे, गजानन देशमुख व इतर वृत्तपत्र लेखकांनी एकत्र येऊन दिनांक 14 एप्रिल 1982 रोजी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेची स्थापना केली। बालगंधर्व मधला, आपल्या नाशिकच्या पसामधला, कालिदास मधला सगळे ते सत्कार माहिती आहे। पण आत्ताचा जो सत्कार आहे त्या सत्कारामध्ये मी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो, सगळ्यांच्या डोळ्यामध्येही पाहतो, तर मला कमालीची उत्सुकता आणि कमालीचा आनंद दिसतोय। आणि हा आनंद असल्यामुळे खरोखर आजचा जो सत्कार आहे हा सत्कार हा अतिशय चांगला आहे। तर अशा या सत्कारासाठी तर प्रमुख पाहुणे जे कोण आहेत तर ते आपले सुरेशजी भट्टेवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय। त्याचप्रमाणे त्यासाठी परत इथं सेवादास माऊली आलेले आहेत आणि माझा बरोबर चंदूलालजी शहा, त्यांचं तुम्ही ऐकलेलं आहे की चंदूलालजी शहांची पत्रकारिता, त्याबद्दल मी बोलत नाही कारण माझ्याकडे रोखून हा रवी नेहमी बघत असतो आणि बोटं करतो 2, 3, 1 आणि म्हणून त्याच्यानंतर मुनशेट्टीवार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांचाही उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे। व्यासपीठावर या व्यतिरिक्त पद्माकर पाटील बसलेत, खादी ग्रामोद्योग बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत, ते काँग्रेस सेवा दलाचं काम करायचे तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आणि महात्मा गांधींची खादी, स्वातंत्र्य चळवळीचा धागा असलेली, चरख्यावर विणलेली खादी, त्याचं व्रतस्थ भावनेने ते काम करतायत याचा आनंद मला नक्कीच आहे। अनेक वर्ष काही काळ माझ्या माहितीप्रमाणे आम्ही एकत्र काम केलेलं आहे। या ठिकाणी साक्षात योगानंद माऊली त्र्यंबकेश्वरून इतके एकत्र झाले की गोदामाईचा ऊरही भरून आला असेल की सर्व प्रकारचे विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत। या ठिकाणी मला वृत्तपत्र लेखक संघाचं कौतुक करावं असं वाटतं। अनेक वर्षापासून ही संघटना मी पाहतोय आणि त्याच्यातले विशेषतः रमेश कडलक असतील, सुरेश बागुल, चंद्रकांत वाघोलीकर, नितीन घोडके, भरत जैन आणि आणखीन अनेक नावं घेता येण्यासारखी या सर्वांनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं आणि नुसतं सातत्य ठेवलं नाही, केवळ पत्र लिहून थांबले नाही, तर सामाजिक कार्यही त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलं। म्हणजे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ही संघटना सहभागी झाली, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्यांनी मुंबईतले पत्रलेखक संघटनेचा हे धरून, धागा धरून ही संघटना स्थापन केली असं ते म्हणतात, पण खरं म्हणजे मी आता दिल्लीपर्यंत पत्रकारिता केली आणि अनेक गावांमध्ये व्याख्यानं देत फिरतो किंवा अनेक ठिकाणचे पत्रकार संघटना पाहिल्या, पण अशा प्रकारची सामाजिक कार्य करणारी वृत्तपत्र लेखक संघटना मला फक्त नाशकात दिसली। यानंतर समाजातील मान्यवर तथा ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा, प्राचार्य यशवंतराव पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।
त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना गोदारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले। त्यात दिशा न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक मनोहर गायकवाड यांनाही गोदारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। याचबरोबर सुरेश पवार, खुमासदार सूत्रसंचालन करणारे रवींद्र मालुंजकर, डॉक्टर तस्मिना शेख, अजय बुऱ्हाडे, विनायक करवले, बाळासाहेब सूर्यवंशी, हिरामन सोनवणे, अनिल दुसाणे, दत्तात्रय कोठावदे आदींचा समावेश होता। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।